ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। दिवे घाट पार करून संत ज्ञानेश्वरांची पालखी सासवडमध्ये पोहोचलेली आहे। माऊलींच्या पालखीचा आज सासवडमध्येच विसावा असणार आहे, तर त्यांचे बंधू संत सोपानदेव महाराजांच्या पालखीचं दुपारी सासवडमधून प्रस्थान होईल। दरम्यान संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं लोणी काळभोरहून पहाटे यवतकडे प्रस्थान ठेवले। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोरचा मुक्काम करून पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीमध्ये येते आणि पालखीचा पहिलाच मुक्काम दौंड तालुक्यातील यवत इथे असणार आहे। पुणे ग्रामीण पोलिसांकडून 15 पोलीस निरीक्षक, 55 अधिकारी, 660 होमगार्ड आणि 700 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर 55 अधिकारी आणि 660 होमगार्ड, त्याचबरोबर 700 पोलीस कर्मचारी, SRPF, RCP टीम अशा प्रकारचा मोठा फौजफाटा पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी नेमण्यात आलेला आहे। जवळपास आपल्या जिल्ह्यामध्ये 9 मुक्काम पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीमध्ये आहेत सराटीपर्यंत। तर त्या अनुषंगाने काही वारकरी आणि पालखी सोहळ्यासाठी कुठलाही अडथळा होऊ नये याच्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी रस्ता सुद्धा काही महत्त्वाचे रस्ते आहेत ते बंद ठेवण्यात आलेले आहेत। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी दिलेल्या विचारांचा उत्सव साजरा करणं म्हणजे आषाढी वारी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। संत तुकाराम महाराजांनी 4500पेक्षा जास्त अभंगांची रचना केली आहे। दरम्यान तुकाराम महाराजांना जगद्गुरू का म्हटलं जातं, पाहुयात या संदर्भातला हा रिपोर्ट। विष्णुमय जन वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ। 16व्या शतकात संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून तत्कालीन कर्मकांडावर वार केला। पंढरीचा वारकरी तो अधिकारी मोक्षाचा या अभंगातून तुकोबारायांनी मोक्ष प्राप्तीचा सोपा मार्ग दाखवत योग, यज्ञ आणि धार्मिक कर्मकांडाला तिलांजली दिली। अशाच प्रकारे सुमारे 4500 अभंग लिहून तुकोबाराय जगद्गुरू बनले। लोकसोबत तुकोबारासाठी वेळ झाला। हा वेळाचा अनुभव तुकोबारांनी प्रगट केला कशामधून? अभंगातून। आणि ही तुकोबाराची जीवनातली मोठी क्रांती ही क्रांती कशामुळे झाली? विठ्ठल भक्तीमुळे। विठ्ठल हे वर्गाचा दैवत आहे आणि त्या विठ्ठलसाठी म्हणजे तुकोबारा वेळ झाले होते। संत तुकाराम महाराजांनी दिलेल्या शिकवणीनंतर लाखो वारकरी हे पंढरपूर तीर्थयात्रेला जाऊ लागले। वर्णभेद, जातीभेद, धर्मभेद हे सगळं विसरून लोक वारीत दिसू लागले। तसंच या सगळ्यांपासून वंचित असलेल्या स्त्रियांना सुद्धा त्यांनी आपल्या अभंगाच्या रचनेतून धार्मिक स्वातंत्र्य दिलं। त्यावेळेला भेदाभेदातून आता भेदाभेद पाहतो समाजामध्ये, जातीवाद, भेदभेद, पण त्यावेळेला तुकोबारांनी भेदाभेद उखडून काढला अशा अभंगाच्या जोरावर। स्त्री असो पुरुष असो सगळ्यांना अधिकार आहे। हा अधिकार कशामुळे प्राप्त झाला? विठ्ठल भक्तीमुळे। संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांनी आणि विचारांनी 2 जातींमधील धर्मांमधील अंतर कमी केलं। संत तुकाराम महाराजांनी केवळ अध्यात्म आणि विद्रोही विचारच नाही तर वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणत पर्यावरण रक्षणाचा आणि जोडून या धन उत्तम व्यवहारे म्हणत व्यवहार सुद्धा शिकवला। गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, देहू।